भाजपा के स्थापना दिवस पर भारतीय जनता पार्टी के संगठनात्मक ढांचे की ओर शुद्ध बनाने की दिशा में एक और बड़ा कदम उठाया गया। नागपुर में बनने जा रहा है अत्याधुनिक भाजपा विभागीय कार्यालय का भूमि पूजन समारोह रविवार को संपन्न हुआ। इस शुभ अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी भी उपस्थित रहे। रविवार को नागपुर में भारतीय जनता पार्टी ने नए विभागीय कार्यालय का भूमि पूजन समारोह भव्य रूप से संपन्न किया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने इस आधुनिक कार्यालय की आधारशिला रखी। 48,000 वर्ग फीट में बने इस कार्यालय में अत्याधुनिक सुविधाएं होगी, जिसमें 500 लोगों की बैठने की क्षमता वाला हॉल, 2 बेसमेंट पार्किंग, कार्यकर्ताओं के प्रशिक्षण के लिए विशेष हॉल की व्यवस्था की जाएगी। इस अवसर पर गडकरी ने कार्यालय निर्माण से जुड़ी पुरानी यादों को साझा करते हुए कहा, 25 लाख रुपए दान देने की उन्होंने बात की। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी 5 लाख रुपए देने का ऐलान करते हुए इसे घर बनने जैसा सुखद क्षण बताया। आज आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे। या स्थापना दिवसाच्या देखील आपल्या सर्वांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आपले श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, पंडित दीनदयाल उपाध्याय असतील, अटल बिहारी वाजपेयी जी असतील, अशा सगळ्या नेत्यांच्या मांडीआडीत आज आपला पक्ष हा माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे। याबद्दल खरोखर सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्याकरता आजचा दिवस याही करता महत्त्वाचा आहे की आपल्या कार्यालयाचं आज भूमिपूजन नुकतंच आपण आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न केलं आहे। हे कार्यालय नागपूर शहराचं, नागपूर जिल्ह्याचं आणि विदर्भ विभागाचं असे तिन्ही कार्यालय आपण एकत्रितपणे या ठिकाणी करतो आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कार्यालय आपण तयार करणार आहोत। या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी हे कार्यालय व्हावं याकरता प्रयत्न केले, कारण आपल्याला माहिती आहे की गेले 25 वर्ष आपण या कार्यालयाकरता प्रयत्न करतो। हळूहळू करत आपण ही जमीन जी आहे ती त्या ठिकाणी विकत घेतली, कोणालाही त्रास न देता, कोणालाही अडचणीत न आणता जशी जशी मिळाली तशी तशी पक्षाने वेळोवेळी ही जमीन विकत घेतली आणि आज चांगल्या प्रकारे हा सगळा प्लॉट आपल्याजवळ आलेला आहे आणि एक अतिशय चांगलं सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय, ज्याचा संपूर्ण आराखडा माननीय गडकरी साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तयार केलेला आहे। खरं म्हणजे आपण आपलं घर बांधतो त्या घराच्या आपल्या भूमिपूजनाचा जेवढा आनंद आपल्याला आहे तेवढाच आनंद आज या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा देखील आहे। आज अतिशय परिश्रमाने मेहनतीने आपण एक कार्यालय उभं केलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये आपण सगळ्या आपल्या प्रयत्नांमधून हे जे उद्दिष्ट पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपण पूर्ण शक्तीनिशी काम करू आणि खऱ्या अर्थाने आपण हे जे कार्यालय आहे हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र बनेल आणि त्याकरता करणारा कार्यकर्त्याचं व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व विकसित होऊन आपण या समाजाला आणि देशाला बदलवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प आजच्या स्थापना दिवशी आपण सगळ्यांनी करावा अशी विनंती करतो। आपल्या अध्यक्षांनी आदेश दिला की प्रत्येकाने चेक दिला पाहिजे। त्यांना म्हटलं की आता जनसंघ नाही आहे, भारतीय जनता पार्टी आहे, आता चेकपेक्षा लोक कॅशनी पैसे देण्यात प्रिफर करतात कारण चेक अकाउंटमध्ये येतो। पण त्यामुळे अर्थात मंगतीचा भाग जर सोडला तर आपण सगळ्यांनी चेकनी पैसे द्यावे। चेकनी पैसे द्यावे याचा अर्थ अध्यक्षांना अभिप्रेत आहे की आपल्या कमाईतला हिस्सा आपण याकरता देतोय आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी चेकनी पैसे द्यावे आणि त्यांचा आदेश झाला असल्यामुळे मी पहिल्यांदा आज माझा चेक घरी गेल्यावर पाठवतो। 25 लाख रुपये का चेक मी या कार्यालयाच्या कामाकरता देतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद, नमस्कार। प्रदेश भर में 36 ऐसे कार्यालय बनाने का निर्णय लिया गया, जिसका कार्य टाटा कंसल्टेंसी को सौंपा गया है। नागपुर का यह कार्यालय आगामी 2 वर्षों में बनकर तैयार होगा।